नमस्कार. वेध न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो. जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स विषयी जनजागृती व्हावी, एड्स या आजाराविषयी जनतेमध्ये जागरूकता असावी, कारण सध्या कोरोनाचा फैलाव पण होतोय आणि शासकीय यंत्रणा याच्यावर फार मोठा ताण पडतोय की कोरोनाशी दोन हात करावे की इतर ज्या साथी आहे त्यांना सुद्धा सामोरं जाऊन जे काही रुग्ण येत आहेत त्यांची देखील सेवा करण्याचं कार्य संपूर्ण जिल्हा प्रशासकीय यंत्रणा करते. खास आपल्या बरोबर आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रत्ना मॅडम इथे आलेल्या आहेत. मी आपलं वेध न्यूज परिवाराच्या वतीने स्वागत करतो. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी मॅडम आपला परिचय वेध न्यूजला जर दिला तर बरं होईल. मी आरोग्य विभागात शासन सेवेत गेले 31 वर्ष वर्ग 1 म्हणून कार्यरत आहे. मी 16 वर्ष वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम केलेलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गात बाकीचे राहिलेले कालावधी काम केलेले आहे. मी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सहाय्यक संचालक आणि उपसंचालक म्हणूनही काम केलेलं आहे. आणि आता मी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून गेले 2 महिन्यापासून कार्यरत आहे. निश्चितपणे गेल्या 2 महिन्यापासून म्हणजे त्यापूर्वी देखील नाशिकमध्ये कोरोनासह इतर आजारांना अटकाव आणण्यासाठी जिल्हा यंत्रणा काम करीतच आहे. मॅडम 2 महिन्यापूर्वी इथे रुजू झाल्या. डॉक्टर रत्ना रावखंडे त्यांचं नाव आहे. मॅडम, सुरुवातीला आपण नाशिकमध्ये जेव्हा आपला पदभार स्वीकारला त्या काळातली इतर याची अवस्था बिकटच होती, पण आज आपण खास एड्स विषयी जी काही आपली मुलाखत घेणार आहोत त्याविषयी जनतेला सांगा की नक्की नाशिक जिल्ह्यात एड्सचं प्रबोधन कशा पद्धतीने होतं, एड्स रोखण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात. गेले अनेक वर्षापासून आपण जागतिक एड्स दिन हा साजरा करतो. त्याच्याबरोबर सप्ताह आणि महिना, पूर्ण 1 महिना आपले ह्या ऍक्टिव्हिटीज असतात. हे प्रबोधन एवढ्यासाठी असतं की एड्सच्या जरी ऍक्टिव्हिटी किंवा जे कामकाज आपलं वर्षभर चालू असतं नियमितपणे, परंतु असा महिना किंवा 1 दिवस साजरा केल्यानंतर लोकांच्या जी मेमरी असते त्याला एक जागरूकता मिळते की अशा प्रकारचा एक आजार आहे आणि ह्याला वेगवेगळ्या व्यवस्था आपल्या कार्यरत आहेत आणि काम करीत आहेत, आणि त्यामुळे लोकांच्या जनजागृती होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. निश्चितपणे तुम्ही हे जे काही प्रबोधनाचं कार्य आहे त्याची जी काही साखळी आहे ती प्रत्येक वर्षी राबविली जाते, पण नक्की एक सामान्य व्यक्तीला एड्स म्हणजे काय ही माहिती जर दिली तर बरं होईल. आपल्याला सर्वांना एड्स आणि HIV असे 2 शब्द सर्वांनाच माहीत असतात. लोकांना, बऱ्याच जणांना माहिती आहे HIV हा एक व्हायरस आहे, विषाणू आहे, जो मानवातली रोग प्रतिकार शक्ती कमी करतो. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस आपण त्याला म्हणतो. तो एक आजार शरीरामध्ये विषाणूजन्य तयार करतो किंवा रोगांचा समूह असतो, त्याला आपण एड्स म्हणतो. ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे अनेक रोगांचा समूह असा आहे की ज्याच्यामध्ये लोकांना रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे ताप येणे, वजन कमी होणे किंवा TB, खोकला वगैरे सारखे आजार होणे किंवा बाकीचे मेंदूला जंतू संसर्ग होणे किंवा बाकीचे अनेक शरीरावरती त्याचा परिणाम होऊन वजन अत्यंत कमी होऊन खंगत जाऊन हे वेगवेगळ्या आजारांनी मृत्युमुखी पडतात. त्या अनुषंगाने आपण या रुग्णांना जे काही त्यांना लक्षणं आढळली किंवा ते रुग्ण आहे हे सिद्ध झालं, अशा रुग्णांना काय काय सुविधा पुरविल्या जातात. आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की HIV एड्स पूर्वी त्याच्याबाबत बिलकुलच औषधं नव्हती, पण आता औषध आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि चांगल्या प्रकारे त्याचा आपल्याला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. आणि शासनाने ह्याच्यासाठी अगदी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्व शासकीय संस्थांमध्ये वेगवेगळ्या सुविधा उत्पन्न केलेल्या आहेत. याच्यामध्ये रक्त तपासणी होतं किंवा रुग्णाचे स्वतः समुपदेशन केलं जातं आणि औषधोपचारही केला जातो. तसेच ह्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सुद्धा यंत्रणा आपली कार्यरत असते. म्हणजे वेगवेगळे लॅब टेक्निशियन आहेत, समुपदेशक आहेत, डॉक्टर्स आहेत, फार्मसी ऑफिसर आहेत आणि हे सर्व सेंटर सर्व ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विखुरलेले आहेत.
जर आपण बघितलं तर जे उपजिल्हा रुग्णालय आहेत किंवा ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आहेत, कॉर्पोरेशनचे सर्व रुग्णालय आहेत, ह्याच्यामध्ये 32 असे आपल्याला तपासणी केंद्र आहेत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र जे आपले खेडोपाडी आहेत तिथं पण 113 असे सेंटर आपले कार्यरत आहेत. आणि जर आपण पाहिले ह्याच्यामध्ये की महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहरी भागात सुद्धा आपले जे हेल्थ पोस्ट आहेत तिथं सुद्धा असे तपासणी करणारे 57 सेंटर हे आपले सध्या काम करत आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण. निश्चितपणे असे कुठलेही लक्षणं, प्राथमिक लक्षणं जरी आढळली तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या सेंटरवर जाणं शक्य आहे तिथे आपली तपासणी करून घेणं गरजेचं आहे. मॅडम, मला निश्चितपणे सांगा की HIV ची तपासणी करणे गरजेचे आहे हे केव्हा वाटतं? सर्वसाधारण ज्यांचं जोखमीचं बिहेवियर असतं आणि आपल्याला माहिती आहे की HIV रोगाचा प्रसार कसा होतो आणि त्याच्याशी जे जोखमीचं जे वर्तन असेल अशा लोकांनी HIV ची तपासणी करणं स्वतःहून गरजेचं असतं. तसंच जर HIV बाधित माता असेल तर तिची तपासणी करणं किंवा पती तिचा HIV असेल तर अशा लोकांची HIV तपासणी करणं गरजेचं आहे. HIV होण्याची नेमकी कारणं कोणती कोणती काय सांगा? आपल्याला माहिती आहे की HIV हा असा सर्वसाधारण संपर्काने न होणारा असा आजार आहे. ह्याच्यामध्ये असुरक्षित लैंगिक संबंध किंवा रक्तापासून रक्तपेढीतून जर नीट न तपासलेलं रक्त असेल ते चढवलं तर होतं किंवा जे नशेची इंजेक्शन किंवा निर्जंतुकीकरण न केलेल्या सुया ह्यांनी जे नशा इंजेक्शन करणारी लोक आहेत त्यांना होत असतं किंवा मातेपासून बालकाला हे होऊ शकतं. हे 4 प्रकारे आपल्याला संसर्ग HIV होण्याची मुख्य कारण आहे. गरोदर मातेची तपासणी करणं गरजेचंच आहे. गरोदर मातेची तपासणी करणं 100% गरजेचं आहे. कारण आपल्याला माहित आहे की आता आपण जो औषधोपचार दिला जातो गरोदर मातेला त्याच्यामुळे तिच्या बालकाला जे संसर्ग होण्याचे 30% प्रमाण आहे ते ऑलमोस्ट आपण 1% खाली आणू शकतो. त्यामुळे कारण नसताना जे बाळाला HIV घेऊन आयुष्य जगणं हे चुकीचं आहे. तर अशा बालकाला आपण निरोगी आयुष्य देऊ शकतो जर आपण गरोदर मातेची HIV तपासणी केली तर. नाशिक जिल्ह्यात आपण पदभार घेतल्यानंतर आपण स्टडी पण केला असेल की नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत किती HIV रुग्ण आहेत? आता साधारण जर आपण बघितलं की 2008 पासून आपण HIV ची जर रुग्णसंख्या जर पाहिली, तपासणीचं जर प्रमाण पाहिलं तर ह्याच्यामध्ये आता निश्चित आपलं प्रमाण त्याच्यापेक्षा फार मोठं झालेलं आहे. आता आपण साधारण 2,75,000 पर्यंत आपण HIV साठी रुग्णांची तपासणी करतो. त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह पर्सेंटेज जे आहे ते आपल्याला 2005 मध्ये साधारण 6.11% लोकांच्यात हे HIV पॉझिटिव्ह प्रमाण आढळत होतं. ते आता आपल्याला साधारण 2019 मध्ये फक्त 0.33% आलेलं आहे आणि ह्या वर्षी ऑक्टोबर पर्यंत 0.27% इतकं कमी आपण हे प्रमाण आपल्या वेगवेगळ्या सुविधामुळे किंवा समुपदेशन जनजागृतीमुळे हे आपण कमी करण्यास शक्य झालेलं आहे ना. आपल्याला हे 0 अचीव करायचं आहे की संसर्ग हा 0 पर्यंत आपल्याला न्यायचा आहे. याचं श्रेय निश्चितपणे आपल्या यंत्रणेला तर जातच असेल. निश्चितपणे हे श्रेय यंत्रणेला जातं. तसं जनजागृती, मीडिया, पत्रकार किंवा लोकांच्या मध्ये जी जागृती झाली की जोखमीचं बिहेवियर करू नये, असुरक्षित संबंध ठेवू नयेत आणि त्याच्यासाठी स्वतःची वैयक्तिक काळजी जी लोक घेतात त्याच्यामुळे हे सगळं आपण करू शकलेलं आहे. आणि नुसतं फक्त आरोग्य व्यवस्था कार्यरत राहून हे आपण 0 अचीव नाही करू शकणार आहेत. तर सर्वांच्या सहकार्याने आपल्याला जर HIV हा आपल्याला देशातून हद्दपार करायचा असेल तर त्याच्यासाठी एकत्रित काम करणं गरजेचं आहे. तरच आपण 0 प्रमाण गाठू शकतो. निश्चितपणे जनतेचा देखील सहभाग कुठल्याही उपक्रमात अतिशय महत्वाचा असतो. आपल्याला या देशातून किंवा या जिल्ह्यातून एड्स हद्दपार करायचा असेल तर जनतेने देखील यंत्रणेला सहकार्य केलं तर हे शक्य आहे.
2019 मध्ये जवळजवळ 0.27 33% 33% त्यांनी अटकाव करण्याचा 0.33 म्हणजे खूपच कमी. आणि तोच आकडा जर 2008 मध्ये बघितला तर फार मोठ्या प्रमाणावर होता. 6.11% होता. म्हणजे हे जे काही कार्य आहे ती शासकीय यंत्रणा म्हणजे केवळ एक व्यक्ती हे काम न करता संपूर्ण यंत्रणा त्यासाठी राबत असते. आणि आजचा हा जागतिक एड्स दिन त्या अनुषंगाने साजरा केला जातो की प्रबोधन करून जनतेपर्यंत या एड्स विषयी, एड्स आजाराविषयी जनतेपर्यंत माहिती पोहोचवणे, त्याच्यातली भीती दूर करणे आणि सुरक्षितता कशी बाळगणे याविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. मॅडम, जाता जाता जागतिक एड्स दिनाचं महत्व काय हे आमच्या दर्शकांना सांगा. जागतिक एड्स दिन मी आत्ताच तुम्हाला सुरुवातीला बोलतानाच बोलले की लोकांना माहीत असतं, पण त्यांच्यातली स्मरण हे निश्चितपणे परत आपल्याला एक वेळप्रमाणे लक्षात ठेवायला लागतं की तुम्हाला एक दिवस तुम्हाला सर्वांना ह्याची माहिती झाली की जागतिक एड्स दिवस हा साजरा केलेला आहे, म्हणजे आपल्याला सर्वांना एड्स पासून बचाव करायचा आहे आणि आपल्याला जनजागृती करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला निश्चित सर्वांना सहभागी होऊन HIV झिरो आणायचंय. सर्वांचं त्याच्याबद्दल जागृती करणं हेच आपलं महत्वाचं काम आहे. त्याच्यामध्ये जनजागृती प्रबोधन ही जी काही जनजागृती करण्यासाठी एखादी शंका एखाद्या नागरिकांकडे उपस्थित झाली, एखाद्या महिलेकडे किंवा पुरुषाकडे उपस्थित झाली, तर यासाठी काही शासनाचा हेल्पलाईन नंबर आहे का मॅडम? शासनाने 1097 हा हेल्पलाईन अशा शंका निरसन करण्यासाठी डिक्लेअर केलेला आहे. तिथं कोणीही आपल्या शंका विचारू शकतं, ज्यांना HIV एड्स बद्दल माहिती पाहिजे असेल त्यांनी. निश्चितपणे 1097 या नंबरवर, हा टोल फ्री नंबर आहे, शासनाने अधिकृतरित्या केवळ एड्स जनजागृतीसाठी दिलेला हा नंबर आहे. या नंबरवर आपण कॉल करण्याचं आवाहन मॅडमने नुकतंच केलंय. मॅडम, नागरिकांना काय आवाहन कराल एक जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून आपण नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला काय आवाहन कराल या निमित्ताने? मी एक आव्हान असे करेन की एड्स HIV युक्त जर रुग्ण असेल तर त्याला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे आणि समाजातून HIV दूर करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. दुसरी गोष्ट, मातेपासून बालकाला HIV होऊ नये यासाठी सर्व मातेंची HIVची तपासणी केली पाहिजे. आणि जर HIV पॉझिटिव्ह असेल तर लपून न राहता ART सेंटरमध्ये आपली नाव नोंदणी करून मोफत औषधोपचार घेतला पाहिजे की ज्या योगे रुग्णांचं आयुष्य हे निरोगी आणि आपल्याला लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा लाईफ स्पॅन वाढवण्यास त्याचा निश्चित मदत होऊ शकेल. तर आपल्याला कोणत्याही जर वाटत असेल आपल्याला की आपली तपासणी HIV साठी करायची तर स्वतःहून HIVची तपासणी करून घ्यावी आणि आपण HIV मुक्त आहोत याची खात्री करून घ्यावी. निश्चितपणे ज्यावेळी मॅडम सांगत होत्या की HIV रुग्ण पॉझिटिव्ह असेल किंवा तो निगेटिव्ह असेल, तर यावेळी एखादा रुग्ण पॉझिटिव्ह म्हणजे माझ्या मनात शंका आली की एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर त्याच्याबरोबर इतर लोकांची वागणूक, इतर समाजातील घटकांची वागणूक त्याच्याबरोबर कशी असली पाहिजे, कारण अनेक शंका कुशंका नागरिकांमध्ये उपस्थित होतात. सर्वसाधारण मी सुरुवातीला सांगितलं की HIV संसर्ग हा हस्तोल्लंघन करणे, एकत्र खाणे, एकत्र पिणे किंवा एकत्र कामकाज करणे ह्याच्यामुळे नाही होत. त्यामुळे त्याच्याशी तुमचा इतर लोकांशी जसा राहणीमान असतं त्या प्रकारेच राहणीमान राहिलं पाहिजे. तुम्ही डिस्क्रिमिनेट करून उपयोग नाहीये आणि समाजात त्याला चांगलं मानाचं आणि चांगलं स्थान द्यायला पाहिजे. त्याची जी मानसिक भावना आहे ती नॉर्मल राहणं हे गरजेचं आहे. हे आपण सर्वांनी बघणं गरजेचं आहे. निश्चितपणे म्हणजे एड्सचा रुग्ण पॉझिटिव्ह जरी असला तरी त्याच्याबरोबर समाजातील इतर लोकांनी त्याला बहिष्कृत न करता आपल्या बरोबर जसं दैनंदिन वागणूक आपली आहे तशीच त्याच्याबरोबरही असावी, अशी या मागची धारणा. म्हणजे ही जरी जनजागृती वेद न्यूजच्या माध्यमातून झाली तरी आजची डॉक्टर रत्ना रेवखंडे मॅडम यांची जी काही मुलाखत सुरू आहे ती सार्थ ठरली असं मी म्हणेन. जाता जाता आमच्या दर्शकांना काही संदेश द्यायचा आहे मॅडम? की चला आपण पुढे येऊया आणि स्वतःची HIV तपासणी करून घेऊया, स्वतःचं HIV स्टेटस जाणून घेऊया. हेच मी संदेश सर्वांना देऊ इच्छिते. जोखीमग्रस्त जे लोक आहेत त्यांनी तर निश्चित पुढे येऊन स्वतःची तपासणी करून घेऊया. धन्यवाद. आपण वेद न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एड्स जनजागृती विषयी
नाशिक जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना माहिती दिली. या होत्या डॉक्टर रत्ना रेवखंडे, ज्या जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व कामकाज बघतात. मी पुनश्च एकदा वेद न्यूजच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद.